आर्थिक विकास या धड्याच्या आपण पुढच्या विभागात प्रवेश करतो. चला, आता आपण बघूया की कशा रीतीने योजना आपल्या देशामध्ये केल्या गेल्या. सर्वप्रथम आहे पंचवार्षिक योजना. बघूया. तर आता काही माहिती. भारत स्वतंत्र होईपर्यंत, बघा, भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने आपल्या भारताचा पुरेपूर हा फायदा घेतला होता आणि आपलं आर्थिक शोषण केलं होतं. आपल्या देशातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू या त्यांनी घेतल्या होत्या. संपूर्ण चांगल्या गोष्टींचं त्यांनी निर्मूलन केलं होतं आणि सगळ्या गोष्टींना जवळजवळ संपुष्टात आणलं. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती आणि उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता त्यावेळेस होती. तसंच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधीचा मागासलेला पण, अशा सगळ्या बिकट परिस्थित्या आपल्या देशापुढं होत्या. मग त्या सोडवण्यासाठी एक नियमबद्ध नियोजन असं आखणं अत्यंत जरुरीचं आपल्याला पुढे जाण्यासाठी. त्याच्यासाठी मग काय पावलं उचलली, तर 1950 मध्ये भारत सरकारने एका नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. मग ह्या मंडळाने काय काय केलं, तर कृषी आणि ग्रामीण विकास केला. त्याच्यामध्ये संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी आणि त्याची अंमलबजावणी, आणि यामध्ये सगळ्या गोष्टी लोकांचा सहभाग आणि व्यक्तींचा विकास करणारी अशी 5 वर्षाची योजना तयार केली. आणि ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. सर्वांगीण बहुल विकास कसा करायचा ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. प्रत्येक मुद्दे, प्रत्येक घटक त्यांनी ह्याच्यामध्ये दिले. तर त्याच्याप्रमाणे त्यांनी ती नियमावली आखलेली आहे. त्याच्यानंतर नियोजनाचं मूलभूत तत्व काय होतं, तर एखाद्या देशातील, बघा, नीट लक्ष द्या. हे बघा, आपल्या उपक्रमात लिहिलेलंच आहे आपण की एखाद्या देशातील साधन सामुग्रीचे प्रमाणशीर वाटप आणि तेथील मनुष्य, बघा, एखाद्या देशातल्या साधन सामुग्रीचा वापर आणि तिथल्या मनुष्यबळांचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हे नियोजनाचं सर्वसामान्य असं तत्व, बरोबर. मग ह्या योजनांची उद्दिष्ट काय होती, तर पुढील प्रमाणे: राष्ट्रीय उत्पादनात वाढ, आणि दुसरं म्हणजे उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्यानं उद्योगीकरण हे घडवून आणायचं. आणि त्याच्यानंतर अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश हा स्वावलंबी कसा बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणली. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की संपूर्णपणे कशा रीतीने आपल्या देशाचा विकास होईल ह्याच्यावरती जास्त काही भर आहे. त्याच्यानंतर पुढे वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील जास्तीत जास्त लोकांना मनुष्यबळाचा वापर करायचा. का, तर त्यांना व्यवस्थित त्यांची रोजच्या रोजची भाकरी, म्हणजे त्यांचं महिन्याच्या महिन्याला त्यांचं उत्पादन त्यांना देण्यात येईल. भाकरी द्यायची म्हणजे भाकरी द्यायची नाही, तर त्यांना पगार द्यायचा, म्हणजे ते बेरोजगार होऊ नये, तर त्यांना काही काम द्यायचं, म्हणून अशा रीतीने फायदा करून घ्यायचा. प्राप्ती आणि संपत्ती यांच्यामधील विषमता जी आहे ती दूर करायची. प्राप्त करण्याची पद्धत आणि प्राप्त झालेली संपत्ती त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून चांगली योजना. त्याच्यानंतर वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवायच्या की ज्या सगळ्या लोकांना परवडतील अशाच. कुटुंबाचे नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालायचा, बरोबर. त्याच्यानंतर दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचवायचं. प्रत्येकाला नोकरी, कामधंदा हा मिळाला पाहिजे, जेणेकरून प्रत्येकांना रोजगार उत्पन्न करून दिला की त्यांची बेकारी आणि दारिद्र्य निघून जाणार आणि त्यांच्या घरात व्यवस्थित पैशाचं, व्यवस्थित आर्थिक बळ हे नीट महिन्याच्या महिन्याला येत राहणार. सामाजिक सेवांचा विकास करायचा.
जसं काही काही आपले सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवायचे. आपले जे काही समाजातले जे प्रश्न आहेत ते सोडवायचे. आर्थिक क्षेत्रामध्ये स्वावलंबन करायचं. मग आता ही पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या कालावधीसाठी केली होती. आपल्या बघा ह्याच्यामध्ये पण दिसते किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी होती. मग किती? पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956 या योजनेमध्ये होती. आणि त्याच्या अंतर्गत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा साधनं, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात येणार होता. त्याच्यानंतर नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. म्हणजे संपूर्णपणे आपला आर्थिक विकास आपल्या देशाचा हा कसा वाढला जाईल याच्यावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित केलं गेलं होतं. त्याच्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961 या कालावधीत केली गेली. मग या योजनेमध्ये संपूर्णपणे औद्योगिकरण ह्याच्यावर कसं काय भर घालायचा ह्याच्यावर सगळं काही लक्ष केंद्रित केलं होतं. तसंच दुर्गापूर, भिलाई, राऊल केला. त्याच्यानंतर पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनाचा डबा तयार करण्याचे कारखाने तयार होतात. आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना, हे सगळे प्रचंड आणि अवजड उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रामध्ये उभा करण्यात आले. म्हणजे काय? रोजगार वाढणार, मनुष्यबळाचा वापर होणार तिथे आणि मग रोजगार वाढणार आणि शिवाय आपलं जे काही उत्पादन आहे त्याच्यामध्ये सुद्धा बढोतरी होणार. शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरण, नांगल, दामोदर यासारखी प्रचंड धरणं उभारण्यात आली आणि या योजनेमुळे आपल्या राष्ट्रीय उत्पादनात भरपूर वाढ झाली. बघा, भाकरा, नांगल आणि दामोदर हे अगदी प्रचंड धरणं आहेत की ज्याच्याकडून पाणी अडवून आपल्या शेतीला पाणी पुरवठा व्यवस्थित, सिंचन पाण्याचं व्यवस्थित केल्या गेल्यामुळं शेतीमध्ये सुधारणा झाली. भरपूर पाणी आलं त्याच्यामुळं पीक पाणी हे पिकं वगैरे व्यवस्थित आली. त्याच्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 रोजी पर्यंत होती आणि या योजनेमध्ये उद्योग आणि कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचं होतं. उद्योग आणि शेतीमधलं संपूर्णपणे समन्वय साधायचा होता. तर म्हणून आपलं राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणण्याची, वाहतूक, त्याच्यानंतर खनिज उद्योग विकास, विषमतेचं निर्मूलन करणं, रोजगार संधी विस्तार हा त्याचा काय होता? प्रमुख हेतू होता, प्रमुख उद्दिष्ट होतं की जेणेकरून आपला भारत देश हा एक समृद्ध देशाकडे संपूर्णपणे वाटचाल करावा आणि वाटचाल करत होताच अर्थात. आता यावरचे थोडेसे प्रश्न. पंचवार्षिक योजना म्हणजे काय? पहिली पंचवार्षिक योजना समाविष्ट असणाऱ्या योजना लिहायच्या आहेत. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या योजना लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर नियोजनाचे मूलभूत तत्व काय होतं याचं तुम्ही उत्तर द्यायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. आपल्या भारत देशाची अजून प्रगती होत चाललेली आहे. चला तर